श्री स्वामी समर्थ। तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। घराबाहेर कावळा जास्तच कावकाव करू लागल्यावर घरात नेहमी म्हटलं जातं की आज घरात पाहुणे येणार। बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही घडतं। पण अनेकदा आपल्याकडे कावळ्याची कावकाव सुरू झाल्यावर अनेक संकेत असतात असे ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं। कावळा हा शनिदेवाचे वाहन असून कावळ्याच्या शरीरात आत्मा प्रवेश करून पितरांच्या स्वरूपात तो जेवतो अशी आख्यायिका आहे। तर कावळ्यांना भविष्यात ज्या घटना घडतात त्याचे आधीच संकेत मिळतात असं समजण्यात येते। त्यामुळे हे संकेत नक्की काय आहेत याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत। रस्त्याने जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे। 2. जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मांसाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश येणार हे नक्की। 3. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे। जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून काव काव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे। 5. जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे। 6. जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्याचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे। 7. सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते। 8. जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे। 9. आपण दिलेल्या पोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीची सर्व कामे मार्गी लागणार आहेत। 10. कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की। कावळ्याविषयीची शुभ आणि अशुभ संकेतांची माहिती तुम्हाला जर आवडली असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।